हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. आणि व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता फणस दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर हा व्लॉग आहे मम्मी गावावरून आल्यानंतरचा. म्हणजे ज्या दिवशी मम्मी गावावरून आली त्या दिवशीचा हा व्लॉग आहे. जास्त काही मोठा व्लॉग नाहीये, बट थोडाफार मी बनवण्याचा प्रयत्न केलाय. कारण मम्मी गावावरून आली हे तुम्हालाही दाखवण्याची गरज होती. सो त्यामुळे हे सगळं मम्मीने आणलेलं आहे. फणस आणलेले आहेत. 3 आय थिंक 3-4 फणस होते. कारण फणस माझ्यासाठी आणले होते. फणस मला प्रचंड खूप आवडतात. पण त्यानंतर स्टमक इश्यू होतो कधी-कधी, बट मी खाते थोडेफार. आणि याला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा. याला गरुड वेल असं म्हणतात. गरुड वेलाचं हे आहे ते वूड आहे, असं म्हणतात त्याला. आय डोंट नो. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि ही सगळी जेवणाची तयारी होती आणि ही गावावरून मच्छी आणली होती मम्मीने. ही फ्राय करून बनवूनच आणलेली होती प्रॉपर. माझ्या मावशीने बनवून दिली होती. तर भरपूर अशी मच्छी होती. त्यानंतर दाण्याची भाकरी बनवणार होती मम्मी. म्हणजेच जी रागीची भाकरी असते ती. आणि मम्मीला बघू शकता, मम्मी हाय म्हणते व्हिडिओमध्ये. थोडी बारीक झाली आहे मम्मी गावाला जाऊन आल्यापासून. एक असतं थोडं वातावरण चेंज होतं, पाणी चेंज होतं. त्यामुळे शरीरात बदल हे दिसतातच. बट हॅपी होतो आम्ही पण आणि मम्मी पण की फायनली ती घरी आली आहे आणि पूर्ण किचनचा ताबा तिने घेतलेला होता. आता एवढे दिवस तुम्ही बघत होतात की मीच जेवण बनवत होते आणि माझे व्लॉग्स येत होते जेवणाचे वेगवेगळे. आत्तापासून मम्मी बनवते आणि मीही काही वेगवेगळ्या रेसिपी बनवेन. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. त्याचा व्हिडिओ मी बनवेन स्पेशली. आणि हे बघू शकता रत्नागिरीचे स्पेशल मँगो म्हणजेच अल्फान्सो. सो अल्फान्सोची ही अशी एक पेटी आणलेली होती मम्मीने. यावर्षी जास्त आंबे नव्हते गावी. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे वेदर चेंज होते, क्लायमेट चेंज होते आणि पाऊस येत जात होता. त्यामुळे असं जास्त आंबे आणता नाही आले. तरी एक पेटी मम्मीने आणलेली आहे माझ्यासाठी. आणि मम्मी इकडे भाकऱ्या बनवत आहे बघू शकता मस्त. तर आम्ही मच्छी खाणार आहोत आणि मासे खाणार आहोत आणि त्याच्याबरोबर मस्त अशी दाण्याची भाकरी खाणार आहोत. मस्त असा आजचा मेन्यू आहे. खूप दिवसांनी मम्मीच्या हातचं जेवणार आहे मी, त्यामुळे मी खूप हॅपी आहे. आणि हा एक फणस असा एक होता पिकलेला, तो आम्ही लगेचच जेवल्यानंतर कापलेला आहे. आणि हा आहे ॲज अ कापा फणस. कापा आणि बरका असे 2 असतात. तर ते आम्ही एन्जॉय केले. आणि त्यानंतर वातावरण तुम्ही बघू शकता लगेचच धो-धो पाऊस पडलेला आहे आमच्या इकडे. आता वातावरण बघू शकता तुम्ही बाहेर किती गरम होतंय. आणि हा फक्त तात्पुरता पाऊस आहे. हा एक ढग आला होता मोठा, त्यामुळे हा पाऊस इकडे पडलेला आहे आमच्याकडे. आणि त्यानंतर लगेचच आलेले होते डॅड कामावरून. आणि ते आल्या-आल्या त्यांनी मँगो कट केलेला आहे खाण्यासाठी. कारण त्यांनाही प्रचंड मँगो आवडतात. त्यामुळे त्यांनी आल्याला फ्रेश वगैरे झाले आणि त्यांनी मँगो खायला घेतलेला आहे. ते मँगो कट करत आहेत. तर मी त्यांना बोलले की मी व्हिडिओ काढते. हा व्हिडिओ मी टाकणार आहे त्यांना नाही माहिती आहे. ते जेव्हा व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना कळेल. बट हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे एक मेमरी म्हणून. आणि असं मस्त त्यांनी गार्निश केलेलं आहे आणि आम्ही मँगो एन्जॉय केलेले आहेत. आणि कलर बघू शकता मँगोचा आणि जे ॲज अ टेक्स्चर आहे मँगोचं ते बघू शकता अल्फान्सो मँगोचं. तर असा मस्त मँगो एन्जॉय केलेला होता डॅडने आणि मीही नंतर खाल्लेला होता. त्यानंतर त्यांनी रिव्ह्यूही दिला. आता आमच्या गावचे मँगो म्हणजे त्याचा रिव्ह्यू काय द्यायचा. बट असा होता आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.